धुळे शहरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे। धुळे शहरातील समर्थ कॉलनीमधील ही घटना आहे। एकाच कुटुंबातील आई वडिलांसोबत दोघा मुलांनी आत्महत्या केली आहे। खेड तालुक्यातील भोसते घाटात कवटी आणि एका पुरुषाचा सापळा सापडलाय। खेड तालुक्यातील भोसते घाटात सापडलेल्या सापळ्याचं गूढ अधिक वाढलंय। या घाटामध्ये निर्जन स्थळी एका मानवी हाडांचा सापळा आणि कवटी झाडाच्या फांदीवरती दोरीनं लोंबकळलेल्या अवस्थेत सापडली आहे। नंदुरबारमध्ये धार्मिक तणावामुळे परिस्थिती बिकट झाली आहे। नंदुरबारच्या माळीवाडा येथे जोरदार दगडफेक झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सक्रिय झाले। मालवण पुतळा प्रकरणी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळलाय। पुतळ्याचं तांत्रिक तपास काम चेतननं केलं होतं। आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला। पुण्यातून मोबाईल फोन चोरणाऱ्यांना बदलापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अज्ञात चोरट्यानं 29 लाख रुपये किमतीचे एकूण 95 मोबाईल फोन चोरून नेले होते। त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोली ते वाशिम जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शेळ्या आणि बोकडांची वाहतूक करणारा ट्रक पलटला। माळ हिवरा फाट्याजवळ चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। हा ट्रक महामार्गाच्या खाली खड्ड्यामध्ये कोसळला। यामध्ये ट्रकमधील जवळपास 85 शेळ्या आणि बोकड दगावले। सिडकोने रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी निघणार आहे। येत्या दसऱ्याला सिडको ही लॉटरी घेऊन येणार आहे। त्यामुळे मुंबई तसंच मुंबई उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही सुवर्ण संधी आहे। शहरातील प्रमोदनगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई वडिलांसह 2 मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी चांद्रयान 4 मोहिमेला मंजुरी दिली आहे। याद्वारे भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर सुरक्षितरित्या उतरण्यासाठी आणि पार्ट आणण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित केलं जाणार आहे। चांद्रयान 4 साठी 2104 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। सलीम खान धमकी प्रकरणातील दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे। सलीम खान हे अभिनेता सलमान खान यांचे वडील आहेत। लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या असं म्हणत काल सकाळी ही दुकली वांद्रे परिसरातून फरार झाली होती। मात्र वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांनाही अटक केली आहे। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांमधील असंतोषाच्या कारणांपैकी महत्त्वाच्या कारणातून तोडगा काढण्यासाठी महामंडळानं अखेर ठोस पावलं टाकली आहेत। कामाच्या नेमणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चिरीमिरी वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या नेमणुकीसाठी संगणकीकृत यंत्रणा अंमलात आणण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लावलेले बेकायदा फलक आणि मुंबई महानगरपालिकेनं या फलकांवर कारवाई केली आहे। 18 तासात 24 विभागातील विविध प्रकारचे 14,000 पेक्षा अधिक फलक हटवले गेले। गायक हिमेश रेशमियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हिमेश रेशमिया याचे वडील यांचे निधन झाले। संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचं निधन झालं। 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशानं लोकलमधील एका माल डब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। मात्र त्याबाबतच्या कार्यादेशासाठी रेल्वे प्रशासनाकडून विलंब होत असल्याबाबत उच्च न्यायालयानं बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे। भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या जेईई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईला पसंती दिली आहे। अव्वल 10 विद्यार्थी IIT मुंबईत दाखल होणार आहेत।
घराशेजारी गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांच्या कळपावर 10 ते 12 लांडग्यांनी हल्ला चढवून 25 शेळ्यांचा फडशा पाडलाय। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहराणा येथे ही घटना घडली आहे। सोनाबाई भैयाजी शंभरकर या शेळी पालकाचे 2 लाखांपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यानुसार जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या 25% आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सुवा फिजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशी यानं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत 81 किलो वजनी गटात यूथमध्ये 134 किलो स्नॅच, 165 किलो क्लीन जर्क, 299 किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीमध्ये यूथमध्ये सुवर्ण पदक पटकावले। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून दुचाकी चोरीची घटना उघडकीस आलेली होती। या दरम्यान या दुचाकी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी तत्काळ या तक्रारीची दखल घेत दुचाकी चोरीची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता आणि या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगाव येथून 2 चोरट्यांना ताब्यात घेतले। पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील राजाराम विठ्ठल डाकवे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त डाकवे परिवारानं स्वतःच्या घरात वाचनालय सुरू केले। या वाचनालयात विविध प्रकारची पुस्तके असून ती वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहेत।